गुड आफ्टरनून मित्रांनो. आज सकाळी उठल्यापासून जरा कणकण टाईप फिलिंग होती. काल असंच बाहेर झोप लागली सोफ्यावर टी व्ही बघता बघता. मग सकाळी उठून परत झोपलो. उठल्यानंतर बघतो तर मार्केट चालू झालेलं, त्यामुळे काय टाकायचंच राहिलं. पण एनिवे इंट्राडे करत असताना एकदा 9:15ला मार्केट ओपन झाल्यानंतर पुढे थोडं त्याची उथल-पुथल कमी झाल्यानंतर जरा शांततेत ट्रेड घ्यायचे. तशा टाईपमध्ये आज ओव्हरऑल बघितलं तर बँक निफ्टीला गॅप डाऊन दिला होता, पण निफ्टी तसा फ्लॅटच ओपन केला होता. त्याच्यावरून लगेच तेच आपल्या डेटाची आठवण झाली, की भलेही यूएसमध्ये वगैरे तर ते टॅरिफ वाढले असतील और FOMC मीटमधनं जे काय निघाले असतील गोष्टी, तरीसुद्धा निफ्टीनी ओपनिंग तसं फ्लॅट दिलं. आणि फ्लॅट दिल्यानंतर ओपन झाल्या झाल्या एकदम तो फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड असं म्हणता येईल, एकदम खालती त्यांनी मुवमेंट दिली आणि तिथून तो वर गेला आणि 24,200 डिफेंड केले. तर आपल्या डेटामध्ये रिटेल ट्रेडर्स सगळे हेविली बेरिश गेले होते. तर निफ्टीत कॅरी फॉरवर्डेड पोझिशन्सचा विशेष काही फायदा झाला नसणार. बँक निफ्टीत झाला असणार डेफिनेटली. पण निफ्टीमध्ये नंतर मार्केट 24,200च्या वरतीच राहिलं. मग 250पर्यंत 240पर्यंत वगैरे खाली येऊन ते वरतीच राहील. म्हणजे बाय ऑन डिपवालं माहोल आज होतं. FIs आणि प्रोज म्हणजे स्मार्ट मनी सगळं बुलिश असल्यामुळे, त्यांचा डेटा बुलिश असल्यामुळे. पण हां, तर मग मी आज माझ्या ट्रेड्समध्ये मी जास्त काय बँक निफ्टी हे ते केलंच नाही. म्हटलं आज फॉर अ चेंज नॉर्मल हे करावं. तर 24,250चा 24,250चा कॉल आणि 24,300चा पुट, अशा दोन्हीमध्ये माझे एकदम चांगल्या लेवलला बाईंग, चांगल्या लेवलला एक्झिट असे मल्टिपल ट्रेड्स झाले. या 2 स्ट्राईक प्राइसेस सोडून मी काहीच आज केलं नाही. पण अगदी याच्यात पण चांगले ट्रेड झाले. म्हणजे काहीच रॉकेट सायन्स नव्हतं. म्हणजे दोन्ही स्ट्राईक प्राइसेसला एकदम लोला पकडून हायला काढलं. अलॉंग विथ म्हणजे चार्टकडे बघता बघता, म्हणजे अंदाज आल्यानंतर कुठेपर्यंत खाली येऊन ते परत वर जाणार आहे और असं हे करून. अर्थात बाकी स्टॉप लॉसेस वगैरे तर पण टेक केअर केलं होतं. पण लागलं नाही ॲक्च्युली, कारण एंट्रीच चांगली होती. तर क्लोजिंग देता देता परत खाली आलं आणि ॲव्हरेज क्लोजिंग 300च्या वरच दिलं निफ्टीनी. बँक निफ्टीनी पण 41 पॉईंट ॲव्हरेज क्लोजिंग जास्त दिलं. पण ओव्हरऑल म्हणजे आजचं क्लोजिंग चांगलंच दिलं. सो बघू, चांगल्या स्टेटलाच आहे निफ्टी. आता आजचा डेटा बघता येईल, बघून कळेल की काय प्लॅन आहे उद्याचा आणि येणाऱ्या एक्सपायरीपर्यंतचा. चलो, बाय बाय मित्रांनो.